पत्तागोबी, गाजर, पनीर, कांद्याची पात या भाज्या वापरून मी मस्त अशा हिरवागार भाजीपाला आलेला आहे मार्केटमध्ये. थंडीच्या दिवसामध्ये खूपच छान होतो. मग त्यामुळे माझी इच्छा झाली की माझ्या हॅपीला आज मोमोज बनवून द्यायचे. तर मग मी काय केलं, भाज्या आणल्या मार्केटमधून, मस्त किसून घेतलं सगळं. हे किसून घेतल्याच्यानंतर त्यामधून पाणी काढलं. पाणी काढल्याच्यानंतर एक कढई ठेवली गॅसवर आणि फुल फ्लेमवर त्याला परतून घेतलं. त्यामध्ये परतते वेळेस थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि हिरवी मिरची टाकली. अद्रक लसूणचं पेस्ट टाकून ते मस्तपैकी परतून घेतलं आणि त्याचं सारण बनवलं आणि सारण थंड होण्यासाठी साईडला ठेवलं. त्याच्यानंतर मी काय केलं, मैद्याचं थोडंसं पीठ घेतलं, चाळून घेतलं मैदा. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि पाणी थोडंसं वापरून एक गोळा बनवला आणि अर्धा तास तो साईडला ठेवला. साईडला ठेवल्याच्यानंतर एकदम अशी पातळ त्याची मस्त अशी पोळी लाटली, एकदम खूप पातळ लाटायची. आणि त्यानंतर छोटीशी वाटीचा वापर करून त्याचे गोल 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 छोटेसे असे पीसेस बनवून घेतले आणि त्यामध्ये मग मी हे जे थंड केलेलं सारण आहे ते भरलं. मग आपण ज्याप्रमाणे इडली बनवतो त्याच इडली पात्रामध्ये थोडंसं तेल लावून काय केलं, मग त्यामध्ये ते वाफवून घेतले. जास्त गाजर टाकल्यामुळे असे थोडंसं लाल लाल कलर त्याला दिसत आहे, पण खाण्यासाठी नंबर एक टेस्टी झालेले आहेत. आज शनिवार, मुलांना टिफिनमध्ये काहीही चालतं. मग माझ्या हॅपीला ते खाण्यासाठी दिलं आणि टिफिन दिला. हॅपी जातो, टाटा बाय बाय. टिफिन घेऊन हॅपी माझा